14 एप्रिल 1891 रामजी आणि भीमाई ह्या पुण्यात्म्यांच्या पोटी 14वं रत्न जन्मलं, ज्याने कोटी कुळांचा उद्धार केला. 150 वर्षाच्या जुलमी ब्रिटिश राजवटीने पिचलेल्या राष्ट्राची संविधानाद्वारे नवचेतना जागृत केली. ते बाबासाहेबच होते ज्यांच्या दूरदर्शी विचारातून भाकरा नांगल जन्मले. हिराकुंड धरण, दामोदर व्हॅली प्रकल्प घडवण्यात बाबासाहेबांचं खूप मोठं योगदान आहे. मात्र सगळ्यांचंच क्रेडिट चोरण्याची सवय अंगवळणी पडलेल्या काँग्रेसने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नामक सूर्याचं तेज झाकण्यासाठी जंग पछाडलं. म्हणूनच स्वतःला भारतरत्न जाहीर करून स्वीकारणाऱ्यांच्या वारसदारांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारख्या महामानवाला भारतरत्न देण्याचे टाळले. पण ते भाजप सरकार होतं ज्यांच्या पाठिंब्याने केंद्रात बिगर काँग्रेसी सरकार स्थापन झालं आणि उशिरा का होईना पण बाबासाहेबांना भारतरत्न देऊन सन्मानित केलं गेलं. अर्थात त्यामुळे भारतरत्न या पुरस्काराची उंची कैकपटीने वाढली. बाबासाहेबांशी संबंधित स्थळं जसे की जन्मभूमी, शिक्षाभूमी, दीक्षाभूमी, महापरिनिर्वाण भूमी आणि चैत्यभूमी या पंचतीर्थांचा विकास भाजप सरकारमुळे शक्य झाला. इतकंच नाही तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आपल्या पहिल्या मुख्यमंत्रीपदाच्या कारकिर्दीत लंडन येथील भारतरत्नांचे वास्तव्य असलेलं घर कायदेशीर लढाई लढून जिंकून खरेदी केलं, जे काँग्रेसने जाणून बुजून टाळलं होतं. 2015 साली जपान येथील कोयासन विद्यापीठाला देवेंद्रजींनी बाबासाहेबांचा पुतळा भेट म्हणून दिला, जिथे मानद डॉक्टरेट स्वीकारण्यापूर्वी ते नतमस्तक झाले होते. दादर इंदू मिल येथील तयार होणारे बाबासाहेबांचे भव्य स्मारक देखील देवेंद्र फडणवीसांच्या पुढाकाराने पूर्णत्वास जात आहे. आज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची 135वी जयंती. त्यानिमित्त महामानवाला मानाचा मुजरा. जय भीम, जय भारत.